नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोर्डाच्या एकूण 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचं नेमकं स्वरूप कसं आहे आणि त्याच्यातील कोणत्या गोष्टींकडे आपल्याला बारकाईने लक्ष दिलं पाहिजे या बाबतीत आपण सविस्तर चर्चा केली होती, सविस्तर बोलणं झालं होतं आपलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या 20 गुणांच्या बाबतीत विचार करणार आहोत, म्हणजेच अंतर्गत मूल्यमापन. तुम्हाला 80 मार्क जे लेखी परीक्षेच्या माध्यमातून मिळणार आहेत बोर्डाच्या, त्याचं स्वरूप जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तेच इतिहासाच्या आता अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या 20 गुणांबद्दल आपण आता सविस्तर बोलणार आहोत. आता आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा आता माहिती मी सांगेन की आपल्याला हे जे 20 अंतर्गत मूल्यमापनाचे जे मार्क्स मिळणार आहेत ते कशाच्या आधारावर मिळणार आहेत, कोणते निकष आहेत त्याच्यासाठी, किंवा कोणते प्रश्न प्रकार त्याच्यासाठी वापरले जाणार आहेत, किंवा कोणकोणत्या मार्गांनी हे 20 मार्क अरेंज केले जाऊ शकतात शिक्षकांकडून, आणि त्याच्या माध्यमातून तुमच्यासमोर जी काही चाचणी येणार आहे किंवा जे काही येणार आहे 20 मार्कांसाठीचं ते नेमकं काय असणार आहे याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि आपण जर अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर 12वी इतिहास आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांच्या व्हिडिओजसाठी, माहितीसाठी आणि इथून पुढे होणाऱ्या अनेक व्हिडिओजसाठी जर आपल्याला माहिती मिळायची असेल तर आपण तत्काळ माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला तुरंत मिळून जाईल. तर आज आपण बघणार आहोत ते म्हणजे 20 गुण जे अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या माध्यमातून तुम्हा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आता या 20 गुणांसाठी कोणकोणते प्रकार वापरले जाणार आहेत किंवा कोणते प्रश्न प्रकार वापरले जाऊ शकतात, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून जे निर्देश दिले गेलेले आहेत त्याच्यानुसार ज्यावेळेला आपला अभ्यासक्रम बदलला आणि नवीन मूल्यमापन आराखडा आला त्याच्यानुसार काही प्रश्न प्रकारांची यादी देण्यात आलेली आहे. त्यातल्या कोणत्याही प्रश्न प्रकारांचा वापर करून 20 मार्कांचे प्रश्न हे शिक्षक अरेंज करू शकतात किंवा ती चाचणी अरेंज करू शकतात असे निर्देश आपल्याला शिक्षण मंडळाने दिलेले आहेत. आता यामध्ये कोणकोणते येऊ शकतात, तर आपण याच्यापूर्वी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्य दिलं जात होतं आणि त्याच्यानुसार 20 मार्कांचं गुणदान होत होतं. पण या नवीन मूल्यमापन आराखड्यानुसार याच्यामध्ये काही 12-13 प्रकार दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही प्रकाराचा अवलंब शिक्षक करू शकतात असे निर्देश देण्यात आलेले आहेत. मग याच्यानुसार तुमच्या पुढं कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील किंवा कोणतं प्रकल्प कार्य येईल, कोणती चाचणी येईल, तर त्याच्यामध्ये पहिलं आहे सांगितलेलं ते म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. जे मी म्हटलं की कोणते प्रश्न प्रकार वापरले जाऊ शकतात शिक्षकांकडून या चाचणीसाठी, तर त्यातला पहिला प्रकार आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला सलग 20 रिकाम्या जागा विचारल्या जाऊ शकतात. पण या जे काही सगळे प्रश्न प्रकार आहेत याच्यामध्ये 1 गुणांसाठी प्रत्येक प्रश्न असावा याचा मात्र बंधन घातलेलं आहे. त्यामुळं 20 रिकाम्या जागा असू शकतात आणि प्रत्येकासाठी 1-1 मार्क असे 20 मार्कांची चाचणी तुमच्यासमोर येऊ शकते. प्रत्येक शिक्षकांवर हे डिपेंड आहे, ते कोणत्या प्रश्न प्रकाराचा अवलंब करतात किंवा कोणत्या प्रकारे चाचणी घेऊ इच्छितात याच्यावर हे प्रश्न प्रकार डिपेंड आहे. पण यातले कोणते तरी प्रश्न प्रकार त्या चाचणीमध्ये असणार यामध्ये मात्र आपण शंका ठेवायचं कारणच नाही. तर पहिला प्रकार असू शकतो तो म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 20 प्रश्न असतील, उपप्रश्न, त्यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असेल अशी 20 मार्कांची चाचणी तुमच्यासमोर येऊ शकते. दुसरा प्रश्न प्रकार वापरला जाऊ शकतो तो म्हणजे योग्य पर्याय निवडा. जे आपल्या 80 गुणांची आपण जी चाचणीचं स्वरूप बघितलं त्याच्यामध्ये पहिला प्रश्न अ पार्ट जो आहे याच्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडून विधानं पुन्हा लिहायचे आहेत, त्या पद्धतीचा हा प्रश्न असेल योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये सुद्धा एकूण 20 प्रश्न विचारले जातील, उपप्रश्न, प्रत्येक उपप्रश्नासाठी 1 गुण असे 20 गुणांची अरेंजमेंट ही या चाचणीच्या माध्यमातून केली जाऊ शकते. तिसरा प्रश्न प्रकार असू शकतो तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल
ज्याचं उत्तर तुम्ही एका वाक्यात लिहायचं आहे. असे 20 उपप्रश्न विचारले जातील एका वाक्यात उत्तरे देण्यासाठी आणि प्रत्येकासाठी 1 गुण असेल. असे 20 प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशी सुद्धा चाचणी अरेंज केली जाऊ शकते. पुढे आहे संक्षिप्त नावे लिहा. आता याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या कोणत्या तरी ठिकाणाचं, व्यक्तीचं, घटनेचं, जो आपण 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आपण बघितलेला आहे तसं असू शकतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला नावं लिहायचे आहेत, थोडं लिखाण करायचं आहे, पण तुम्हाला 1 गुणांसाठी 1 उपप्रश्न तो असणार आहे. असे एकूण 20 असू शकतात आणि त्याच्यातील प्रत्येकासाठी 1 गुण, असे या 20 मार्कांचं नियोजन या प्रश्न प्रकारानुसार केलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न प्रकार आहे 5वा, तो म्हणजे चूक की बरोबर ते लिहा. आता याच्यामध्ये तुमच्यासमोर एक विधान येईल. अशी 20 विधानं येतील. ते तुम्हाला चूक आहे की बरोबर आहे, हे विधान चूक आहे का बरोबर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रत्येक प्रश्नासाठी, उपप्रश्नासाठी 1 गुण, असे 20 चूक की बरोबरसाठीचे विधानं तुमच्यासमोर ठेवली जाऊ शकतात. पुढचा 6वा प्रश्न प्रकार आहे, तो म्हणजे अधोरेखित शब्द दुरुस्त करून लिहा. तुम्हाला शब्द दिले जातील किंवा एखादा वाक्य दिला जाईल, त्याच्यामध्ये एखादा शब्द अधोरेखित केलेला असेल आणि तो तुम्हाला काय करायचा आहे, योग्य ओळखून त्या चुकीच्या शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला तो शब्द योग्य पद्धतीनं दुरुस्त करून लिहायचा आहे. असे एकूण 20 प्रश्न विचारले जातील. प्रत्येकासाठी 1 मार्क पुन्हा आणि 20 गुण. पुढचा प्रश्न प्रकार येऊ शकतो 7वा, तो म्हणजे वाक्य पूर्ण करा. तुम्हाला एक इनकम्प्लीट वाक्य दिलं जाईल, इनकम्प्लीट विधान असेल तुमच्यासमोर आणि ते तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण करायचं असेल. एका वाक्यासाठी 1 वाक्य पूर्ण करण्यासाठी 1 गुण, असे तुम्हाला 20 वाक्य विचारली जाऊ शकतात आणि तुम्हाला 20 गुणांचे त्याच्यासाठी नियोजन केलं जाऊ शकतं. पुढचा 8वा प्रश्न प्रकार आहे, तो म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा. आता याच्यामध्ये तुम्हाला 4 शब्द दिले जातील, ज्याला आपण ऑड मॅन आउट जे आपण म्हणतो. 4 शब्द दिले जातील आणि त्यातला तुम्हाला जो इतर 3पेक्षा एखादा वेगळा वाटतो, तो ज्या गटात बसू शकत नाही असं वाटतं, तो तुम्हाला योग्य असा गटात न बसणारा शब्द ओळखायचा असेल. असे एकूण 20 तुम्हाला दिले जातील प्रश्न आणि त्यातील प्रत्येकासाठी पुन्हा 1 मार्क, असे 20 मार्कांचे नियोजन या प्रश्न प्रकारानुसार सुद्धा केलं जाऊ शकतं. आता पुढचं आहे ते म्हणजे घटनांविषयी आपले मत नोंदवा. एखादी घटना दिली जाईल आणि त्याच्या बाबतीतलं तुम्हाला एखादं मत नोंदवायचं आहे आणि त्या घटनेबाबत, त्या विधानाबाबत, ती जी घटना सांगितली जाईल तुम्हाला, त्या घटनेबद्दलचं तुम्हाला मत काय वाटतं ते मत तुम्ही तिथं नोंदवायचं आहे, अगदी संक्षिप्त रूपात. प्रत्येकासाठी 1 मार्क, असं 20 मार्कांचं नियोजन या प्रकारानुसार सुद्धा केलं जाऊ शकतं. असे एकूण हे 9 प्रकार आहेत, बरोबर. या 9 प्रश्न प्रकारांनुसार प्रश्नांचं नियोजन केलं जाऊ शकतं आणि त्याच्यानुसार तुमच्यासमोर एखादी चाचणी 20 मार्कांची ठेवली जाऊ शकते. किंवा पुढचा एक पॉईंट सांगितलेला आहे शिक्षण मंडळानं 10वा, किंवा पुढचा एक प्रश्न प्रकार सांगितलेला आहे, एक ऑप्शन दिलेला आहे शिक्षण मंडळानं. तो 10वा ऑप्शन म्हणजेच घटक चाचणी. आता हा शब्द आपल्याला वेगळा नाही. घटक चाचणी म्हणजे 20 गुणांचीच घटक चाचणी ती असणार आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला यातला वरती जे काही 9 प्रकार सांगितलेले आहेत त्यापैकी कोणताही एक प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो 20 गुणांसाठी, जे आता मी सगळे डिटेल सांगितलं त्या पद्धतीनं. किंवा या घटक चाचणीमध्ये शिक्षक एकच प्रश्न प्रकारातले एकूण 20 उपप्रश्न देऊन तुम्हाला 20 गुणांचं नियोजन करू शकतात. किंवा वरील सर्व प्रश्न प्रकारांमधील कोणतेही 2 प्रश्न प्रकार घेतील आणि 10-10 एका प्रश्नामध्ये 10, दुसऱ्या प्रश्नामध्ये 10, असे एकूण 20 गुणांचं नियोजन करू शकतील. किंवा 4 प्रश्न प्रकार घेऊ शकतील की ज्याच्यामध्ये 4 प्रश्न प्रकार म्हटल्यानंतर प्रत्येक प्रश्न प्रकारामध्ये 5 उपप्रश्न असतील आणि 5 चोक 20 असे 4 प्रश्न प्रकार आणि प्रत्येक प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न, असं 20 मार्कांचं विभाजन करू शकतील. म्हणजे थोडक्यात किंवा 5 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न असतील,
असे सुद्धा 20 गुणांचं नियोजन शिक्षक करू शकतात आणि अशा पद्धतीची चाचणीसुद्धा तुमच्यासमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी या गोष्टी त्या शिक्षक विषय शिक्षकांच्यावर डिपेंड असतील. त्यांना कोणत्या पद्धतीनं ती चाचणी अरेंज करायची आहे याच्यानुसार तुमच्यासमोर येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अवलंबून असेल. पण शिक्षकांना हे स्वातंत्र्य आहे, त्यामुळे एकाच प्रश्न प्रकाराचे 20 प्रश्न असतील किंवा 2 प्रश्न प्रकारानुसार 10 प्रश्न उपप्रश्न तुमच्यासमोर येतील किंवा 4 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नामध्ये 5-5 उपप्रश्न येतील किंवा 5 प्रश्न प्रकार असतील, प्रत्येक प्रश्नामध्ये 4-4 उपप्रश्न येतील. कशाही प्रमाणे ॲज पर त्या शिक्षकांच्या चॉईसनुसार. तर अशी घटक चाचणी 20 गुणांसाठी सुद्धा तुमच्यासमोर संमिश्र पद्धतीने येऊ शकते. आता याच्याही पुढचा आणखी एक शिक्षकांसाठी दिलेला एक ऑप्शन आहे की ते भेटीचा अहवाल सुद्धा घेऊ शकतात. म्हणजे जर आपल्या कॉलेजमध्ये एखाद्या इतिहास विषय म्हटल्यानंतर एखाद्या गडकोटाला किंवा एखाद्या किल्ल्याला किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाला जर तुमच्या कॉलेजच्या माध्यमातून विषय शिक्षकांच्या माध्यमातून तुमच्यासोबत जर काही व्हिजिट झाली असेल, फील्ड व्हिजिट ज्याला म्हणतो आपण, तशी जर झाली असेल तर त्याचं गुणदान कशा पद्धतीनं केलं जाणार आहे किंवा कशा पद्धतीनं करावं असं शिक्षण मंडळाला अपेक्षित आहे. तर साहजिकच जी क्षेत्रभेट घेतली असेल एखाद्या ठिकाणाला, ऐतिहासिक ठिकाणाला, किल्ल्याला, वास्तूला जर तुम्ही भेट दिली असेल तर ती क्षेत्रभेट दिल्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रभेटीमधून नेमकं काय शिकलात, काय पाहिलं, तिथून तुम्हाला काय माहिती मिळाली, याच्यावर 20 प्रकारचे प्रश्नांची चाचणी तुमच्या समोर शिक्षकांकडून दिली जाऊ शकते. आणि त्या भेटी जी केलेली आहे, तुम्ही क्षेत्रभेट जी अरेंज केली होती त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही माहिती मिळणं गरजेचं होतं किंवा ज्या माहितीचा जी माहिती तुम्ही घेतली त्या क्षेत्रभेटीमधून, त्या भेटीवर किंवा त्या मिळालेल्या माहितीवर आधारित हे 20 प्रश्न असतील. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न प्रकार असतील जसे आपण वरती सांगितले त्या पद्धतीनं, आणि त्या माध्यमातून सुद्धा या चाचणी अरेंज केली जाऊ शकते आणि तुम्हाला गुणदान केलं जाऊ शकतं. पुढचा आणखी एक म्हणजे असं होऊ नये की क्षेत्रभेट केली म्हणजे त्याच्यावर 20 गुण आहेत असा याच्यामध्ये भाग नाही आहे. तर त्या क्षेत्रभेटीवर पुन्हा शिक्षकांच्या माध्यमातून चाचणी घेतली जाणार आहे की त्यातून तुमच्याकडं तुमचं काहीतरी रेकॉर्ड डेव्हलप झालं पाहिजे आणि ते शिक्षकांजवळ राहिलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला हे 20 गुण कशाच्या जोरावर दिलेले आहेत याचं रेकॉर्ड शिक्षकांच्या जवळ असेल. म्हणून क्षेत्रभेट जरी घेतली तर त्याच्यावर 20 गुणांची चाचणी ही शिक्षकांकडून घेतली जाणार आहे आणि त्याच्यावरूनच तुमचं गुणदान होणार आहे, जर हा क्षेत्रभेटीचा ऑप्शन शिक्षकांनी निवडला असेल तर. त्याच्यानंतर पुढचा आणखी एक मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे गटचर्चा. आता गटचर्चा म्हणजे थोडक्यात तुम्हाला गटचर्चेच्या माध्यमातून एखादा विषय दिला असेल, तुमचे गट अरेंज केलेले असतील आणि त्याच्या प्रत्येक गटाला एखादा मुद्दा दिला असेल, ऐतिहासिक मुद्दा दिला असेल आपल्या पाठ्यक्रमातला किंवा पाठ्यक्रमाच्या बाहेरचा सुद्धा. तर त्याच्यावर त्या गटचर्चेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मतं किती चांगल्या पद्धतीनं व्यक्त करता, तुम्ही किती चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस होता, त्या विशिष्ट विषयावर, घटनेवर तुम्ही कशा पद्धतीनं आपले विचार मांडता, स्वमत एक्सप्लेन करता, त्याच्यावर या गटचर्चा या पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला गुणदान 20 पैकी केलं जाऊ शकतं. तर हा सुद्धा मुद्दा शिक्षक अवलंबू शकतात आणि तुम्हाला गुणदान करू शकतात. आणि त्यानंतर शेवटचा जो एक मुद्दा सांगितलेला आहे 13वा, तो म्हणजे प्रकल्प अहवाल. आता आपण याच्या बाबतीत अनभिज्ञ अजिबात असू नये, कारण ही गोष्ट अनेक वर्ष आपण करत आलेलो आहोत. तर तुम्हाला एखाद्या विषयावर किंवा एखाद्या घटनेवर, एखाद्या पॉईंटवर एखादा विषय दिला जाईल शिक्षकांकडून तुम्हाला किंवा दिला गेला असेल आणि त्याच्यावर तुम्हाला प्रकल्प करायला सांगितला असेल. तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने तो प्रकल्प केला असेल किंवा कराल भविष्यामध्ये किंवा करत असाल, तर हा प्रकल्प नुसतं करणं म्हणजे तुम्हाला 20 पैकी मार्क देणं असं नाही. तर जसं क्षेत्रभेटीच्या बाबतीत मी सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्ही जो प्रकल्प केलेला असणार आहे त्या प्रकल्पावर 20 गुणांची चाचणी शिक्षकांनी घेणं गरजेचं आहे.
जो तुम्ही प्रकल्प केलाय, जी माहिती गोळा केली आहे, तुम्ही त्यातली कोणती माहिती कितपत माहिती तुम्ही त्याच्यातली ॲक्वायर्ड केलेली आहे, त्या प्रकल्प विषयाबद्दल तुम्हाला कितपत माहिती झालेली आहे, कोणकोणत्या माध्यमातून तुम्ही ती प्रकल्पाबद्दलची माहिती गोळा केलेली आहे आणि ती तुमच्या किती स्मरणात आहे, या सगळ्याचा मागोवा हा तुम्हाला दिल्या जाणाऱ्या 20 गुणांच्या चाचणीमधून घेतला जाणार आहे. आणि त्या प्रकल्पाच्या विषयाशी निगडीत ज्या विषयावर तुम्ही प्रकल्प केला आहे त्या प्रकल्पावर आधारित 20 गुणांची चाचणी तुमच्यासमोर येणार आहे शिक्षकांकडून आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला गुणदान केलं जाणार आहे. क्षेत्रभेट आणि प्रकल्पाच्या बाबतीत अशी शंका किंवा मनात काही असं राहू नये समज की फक्त क्षेत्रभेट केली म्हणजे 20 पैकी आपल्याला मार्क मिळणार आहेत किंवा प्रकल्प आपण नुसता सादर केला म्हणजे 20 पैकी मार्क मिळणार आहेत, तर नाही. या दोन्ही घटनांवर, या दोन्ही गोष्टींवर जरी तुम्ही क्षेत्रभेट केली असेल, प्रकल्प अहवाल लिहिला असेल, तरी सुद्धा त्याच्यावर 20 गुणांची चाचणी मात्र घेतली जाणार आहे आणि मगच तुम्हाला गुणदान केलं जाणार आहे. अशा पद्धतीने एकूण 13 मुद्दे सांगितलेले आहेत शिक्षण मंडळानं दिलेले आहेत. शिक्षक त्यापैकी कोणत्याही मुद्द्याचा अवलंब करू शकतात, कोणत्याही एका मुद्द्याचा, आणि 20 पैकी त्याच्यावर गुणदान विद्यार्थ्यांना करू शकतात. तर हे सगळे जे प्रश्न असणार आहेत ते उपयोजनावर आधारित हे असणार आहे. म्हणजेच तुम्ही काय त्या सगळ्या गोष्टींमधून शिकलात किंवा काय तुम्ही तुमच्याकडं आजमावलं त्या गोष्टीमधून, याच्यावरची एक उपयोजनात्मक चाचणी म्हणून ही 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. एकूणच हे 20 मार्क म्हणजे तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळवण्याची एक नामी संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या 20 मार्कांच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात असं आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने जर या 20 गुणांच्या चाचणीला सामोरं गेलात तर तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळवण्याची संधीसुद्धा आहे. त्यामुळं तुम्ही अधिकाधिक मार्क मिळवा आणि 20 गुणांपैकी जे अंतर्गत मूल्यमापन जे होणार आहे ते अधिकाधिक गुण मिळवा आणि 80 गुणांच्या बरोबरच या 20 मार्कांची अधिक बेरीज ही तुमच्या 80+20 मध्ये ती ॲड व्हावी आणि अधिकाधिक मार्कांकडे तुम्ही जावं अशी माझी नक्कीच अपेक्षा आहे. आणि तुम्हाला या 20 गुणांबद्दलची जी चाचणी होणार आहे त्याबद्दल अत्यंत डिटेल आणि विस्तृत माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी मी आशा करतो. तर यापैकी कोणत्याही पद्धतीनं तुमच्यासमोर जी चाचणी येणार आहे 20 गुणांची त्याच्याबद्दल तुम्ही अतिशय कॉन्फिडंट व्हाल, अत्यंत आत्मविश्वासानं या चाचणीला सामोरे जाल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि 80+20 एकूणच 100 पैकी तुम्ही अधिकाधिक मार्कांकडे 100च्या जवळ जाल अशी मला नक्कीच खात्री आहे. त्यामुळं इतिहास विषयाच्या या 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापन चाचणीबद्दल आपण विस्तृतपणे आज विचार केलेला आहे. आपणा सर्वांना या 20 गुणांमध्ये अधिक भर घालण्यासाठी शुभेच्छा देतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात अधिक मार्क मिळवण्यासाठी आणखी काही गोष्टींसह. तोपर्यंत धन्यवाद.